हे नको करू. तर गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. सकाळ सकाळी ऑफिसला चाललो होतो आणि पावसामुळे बघा गाडीची काय हालत झाली आहे. नुसती वाट लागलेली आहे. आणि आज सकाळ सकाळी काय पाऊस पडत नव्हता, त्यामुळे जरा बरं होतं. नंतर किती येईल किती नाही काय सांगता येत नाही, म्हणून आपण निघालो ऑफिससाठी. आणि ऑफिस मध्ये पोहोचून मी लागलो माझ्या कामाला. आणि त्यानंतर एक सीन झाला होता, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आबाईने एक कांड केलेला आहे. कांड असा आहे की आमच्या दोघांच्या नावावरती 1.5 लाख रुपये आलेले आहेत. कारण की चुकीचा डीडीएस भरलेला आहे. आता आमच्या बरोबर असा बांबू शिरलेला आहे. कसं वाटत आहे आबाईला? कसं वाटत विचारूया, कसं वाटत आहे? खूप छान छान गारगार वाटते त्याला. आणि अभय इथं उभा राहून मागापासून बोलत होता, हाईट बघ किती उंच आहे, इथून हाईट बघ किती उंच आहे. काय ह्याच्या डोक्यात चाललेलं काय मला कळत नव्हतं. मित्रांनो, अभय तिथं उभा आहे. त्यानं आताच 3 लाखाचा घोटाळा केलाय. काय माहिती आहे काय. अभय हे नको करू. अभय आत्महत्येचा प्रयत्न करत होता, पण मी त्याला वाचवला. अभय पुन्हा असं काय करू नको, तुझा जीव खूप महत्वाचा आहे. आणि अभयकडून तर रील्स बघून आला आणि बोलला की 50ला शर्मा भेटतोय. मग ते बघून आम्ही गेलो आणि 50ला शर्मा भेटतोय हे बघून बरेच रील्स बघून फुकटे आले होते. बघा, मरणाची गर्दी करून टाकलेली इथं. आम्हाला आता शर्मा कधी भेटतोय कधी नाही काय माहित नव्हतं आम्हाला. मित्रांनो, हा व्यक्ती मला शर्मा खायला घेऊन आला होता. इथं 8 वाजलेत माझे, इथं ह्याच्यामुळे 8 वाजलेत. गर्दी बघा किती आहे, त्याच्यामुळे 8 वाजले. त्याच्यावर परत कधी येणार नाही. फायनली 1.5 तास वाया घालून आम्हाला आमचा शोरमा खायला भेटला. 50ची ऑफर ऐकून बरेच लोक आले होते. काय करणार, लोक खूप फुकटी झालेली आहेत. तर अशा रीतीने मी अभयला बाय केलं. बाय करा, बाय बाय. तर मित्रांनो, तुमच्यात पण कोण फुकटे असेल त्याला नक्की टॅग करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.